नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम धनम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज सुरुवात मी एका गोष्टीने करणार आहे. 2 लाकूड तोडे असतात, शेजारी शेजारी राहत असतात. दररोज बरोबरच एकमेकांबरोबरच जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी जात असतात. थोडा वेळ काम करून मध्ये 1 तास जेवणासाठी ब्रेक घेत असतात. जेवण विश्रांती तासभर करून झाल्यानंतर परत थोडा वेळ लाकडं तोडत असतात आणि आपली तोडलेली लाकडं घेऊन घरी येत असतात एकाच वेळेला. सो एक लाकूड तोड्या नेहमी नोटीस करतो की तो जो दुसरा लाकूड तोड्या असतो त्याची लाकडं आपल्यापेक्षा रोजच जास्त तोडली जातात. सो एक दिवस न राहून तो त्याला विचारतो की बाबा याचं कारण काय, आपण एकाच वेळेला जातो, एकसारखंच काम करतो, तेवढाच वेळ काम करतो बरोबर, आणि तरीसुद्धा तुझी लाकडं जास्त का होतात. तेव्हा तो लाकूड तोडे ह्या लाकूड तोड्याला सांगतो की जेव्हा आपण दुपारी विश्रांतीसाठी थांबतो, 1 तास काम थांबवतो, त्यावेळेला 5च मिनटं मी माझ्या कुऱ्हाडीला तिकडच्या दगडावरती धार करतो. त्यामुळे अर्थातच मला नंतर कमी कष्ट घ्यावे लागतात लाकडं तोडायला. मी कमी पण दमतो आणि माझी लाकडं पण जास्त तोडून होतात. आलं लक्षात? आपण सगळेच जण पैसा मिळवण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोजच खूपच कष्ट करत असतो, नोकरी काम सगळं करत असतो. पण रोज आपण आपल्या कुऱ्हाडीला धार लावायला मात्र विसरतो. ही कुठली धार आहे? ग्रॅटिट्यूडची, कृतज्ञतेची. ही धार लावणं का जरुरीचं आहे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असेल, शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, तर अजून एक उदाहरण सांगते. सपोज एखाद्या मुलाने आपल्या आईवडिलांकडे एका खूप महागड्या खेळण्याचा हट्ट केला. आईवडिलांना परवडत नाही आहे, पण मुलाच्या चेहऱ्यावरती आनंद बघण्यासाठी, मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडील काहीतरी करून, जास्त कष्ट करून, पैसे साठवून किंवा कुणाकडे तरी उधार पैसे मागून सुद्धा त्या मुलाला ते खेळणं आणून देतात. मुलाला खेळणं मिळतं, आनंद होतो. पण 2च दिवसांनी त्या पेरेंट्सच्या लक्षात येतं की ते खेळणं बाजूला पडलंय. मे बी त्या मुलाचा आनंद तेवढाच होता किंवा त्याला त्यातलं नाविन्य आता वाटेना असं झालंय, काहीही रिझन असेल. पण त्यावेळेला त्या आईवडिलांच्या मनात हा थॉट नक्कीच येत असेल की आपण एवढे कष्ट करून, पैसे साठवून वगैरे हे खेळणं, महागडं खेळणं जे आपल्याला परवडत नाही आहे, ते सुद्धा आपण आणलं आपल्या मुलासाठी, पण आपल्या मुलाला त्याची किंमतच नाही आहे. मग अर्थातच नेक्स्ट टाईम तो मुलगा जेव्हा अशाच कुठल्या तरी खेळण्यासाठी किंवा वस्तूसाठी हट्ट करेल, तेव्हा आईवडील 50 वेळा विचार करतील की ह्याला ही वस्तू द्यायची का नाही. आपण पण असंच करतो ना. आपल्याला जे आहे, आपल्याकडे जे आहे, आपल्याला जे मिळतं आहे त्याची आपण किंमत ठेवत नाही आणि आपण परमेश्वराकडे, युनिवर्सकडे सारखं काही ना काही नवीन नवीन मागतच राहतो. त्यामुळे अर्थातच देणाऱ्याला हे वाटणं साहजिक आहे की ह्याला ही वस्तू द्यायची का नाही, कारण ह्याच्याकडे जे आहे त्याच्याबद्दल त्याला आनंद नाही आहे, कृतज्ञता नाही आहे, त्याला किंमत नाही आहे. सो आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल किंमत ठेवणं म्हणजेच ग्रॅटिट्यूड. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण थँक्यू कधी म्हणतो? तर आपण जर का काही नवीन वस्तू वगैरे घेतली किंवा आपला खूप छान रिझल्ट वगैरे लागला, यश मिळालं, सक्सेस मिळालं, लोक आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात, आपण थँक्यू म्हणतो. आपल्याला कुणी काहीतरी गिफ्ट दिलं, आपण थँक्यू म्हणतो. कुणी चांगली सर्व्हिस दिली, आपण थँक्यू म्हणतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या बाबतीत काहीतरी चांगली घटना घडली, आपल्याला आनंद मिळाला की आपण थँक्यू म्हणतो, बरोबर? आणि जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हा अर्थातच आपण आनंदी असतो आणि ही हॅपीनेसची हाय व्हायब्रेशन्स आपल्या अवतीभोवती क्रिएट होतात आणि आपण तशाच गोष्टी अट्रॅक्ट करतो. पण आपण काय करतो? आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या, न घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तक्रारी करत बसतो, रडतच बसतो सारखं. त्यामुळे होतं काय की आपण तशीच व्हायब्रेशन्स आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला असं वाटतं की ह्या व्यक्तीला सारखं रडायचंच आहे, म्हणजे आपल्याला सारखं रडायचंच आहे, सारख्या तक्रारी करायच्या आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशाच घटना वारंवार घडत जातात की त्याबद्दल आपण तक्रारीच करत राहतो, रडतच राहतो. पण हेच जर का आपण सारखं थँक्यू 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 म्हणत राहिलो, म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करत राहिलो, तर अर्थातच आपण आनंदीसुद्धा राहतो आणि आपल्या आयुष्यात असे प्रसंग वारंवार घडतात की ज्याच्यामुळे आपण सारखं थँक्यू 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 म्हणू. आपलं सबकॉन्शियस माइंड किंवा युनिवर्स हे घडवून आणतं. सो काही लोक म्हणतात, म्हणजे माझ्या खूप व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सुद्धा लोक म्हणतात की हे सगळं जे काय ग्रॅटिट्यूड वगैरे व्यक्त करणं किंवा काय व्हायब्रेशन्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे, हे सगळं श्रीमंतांचं काम आहे,
लकी लोकांचं काम आहे. सो आपल्याला जेव्हा पैसा मिळत नसतो किंवा आपल्याला पाहिजे तेवढा पैसा जेव्हा आपल्याला मिळत नाही कष्ट करून सुद्धा, तेव्हा आपण अर्थातच ती गोष्ट ब्लेम करायला लागतो की माझ्या आयुष्यामध्ये असंच आहे, मी लकीच नाही आहे. श्रीमंतांच्या मुलांना आपोआपच पैसा मिळतो, त्यामुळे ते आपोआपच श्रीमंत होतात, त्या लकी असतात, मी अनलकी अँड ऑल दॅट. वेल, ही जी मनातली ब्लॉकेजेस आहे ही तर दूर करणं गरजेचंच आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो ना की श्रीमंतांना पैसे मिळतात, ते लकी आहेत, आपण लकी नाही आहोत, तेव्हा तुम्ही एक साधा विचार करा. आपण आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी उदाहरणं बघतो की श्रीमंत असलेली लोकं आपला पैसा घालवून बसतात आणि जी लोकं अजिबात श्रीमंत नसतात, गरीब असतात, ती गरिबीतून वरती येऊन खूप श्रीमंत बनतात. सो ह्याचा अर्थ असा आहे की युनिवर्स किंवा तो जो देणारा आहे तो सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देतो आणि आपल्याला बुद्धी पण दिलेली आहे देवानी त्या ऑपॉर्च्युनिटीचा उपयोग करण्याची. पण आपण काय करतो, आपण डोळ्याभोवती झापडं घालून घेतलेली असतात, आपण अनलकी असण्याची, आपल्याकडे पैसा येणारच नाही, ह्या सगळ्या बिलीफ्सची, आणि मग आपल्याला त्या ऑपॉर्च्युनिटीज दिसत नाहीत, त्याचा आपण उपयोग करत नाही आणि मग त्यामुळे आपण आयुष्यभर अनलकीच राहतो. तसंच तुम्ही जर का पुनर्जन्म, कर्म ह्याच्यावर विश्वास ठेवत असाल तर ह्याच्याकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण स्वतःला म्हणतो की अनलकी आहोत किंवा मी श्रीमंताच्या घरी जन्माला आलो नाही किंवा अशा टाईपच्या गोष्टी, तेव्हा एक विचार करा की आपला जो सोल आहे, आत्मा आहे, तो जेव्हा जन्म घेतो ना, तो तेव्हा स्वतः चूज करतो की आपण कुठे जन्म घ्यायचा आहे, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जन्माला यायचं आहे, कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यायचं आहे, कारण आपल्याला या जन्मात काहीतरी लेसन्स लर्न करायचे असतात. त्यामुळे आपण हे ब्लेम करून उपयोग नाही, हे आपणच चूज केलेलं आहे कुठे जन्म घ्यायचा. आणि मी जसं म्हटलं तसं जन्म आपण जरी कुठेही घेतलेला असला तरी आपण जेव्हा ह्युमन बिईंगच्या रूपात जन्माला येतो, माणसाच्या रूपात जन्माला येतो, तेव्हा आपण एक बुद्धी आणि फ्री विल घेऊन सुद्धा जन्माला येतो, जे दुसऱ्या कुणाकडेही नाही आहे. आणि या बुद्धीचा उपयोग आपण अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी मिळवण्यासाठी नक्कीच करू शकतो. पण मग यासाठी ग्रॅटिट्यूडची भावना मनात असणं का गरजेचं आहे? वेल, आता ते सांगते. मी पण खूप वर्षांपूर्वी जेव्हा बरीच पुस्तकं वाचली किंवा थोडं थोडं लक्षात यायला लागलं, तर तेव्हा मला पण लक्षात आलं की येस, ग्रॅटिट्यूड असणं आपल्यासाठी, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. देन मी रोज रात्री जर्नलिंग, जे आपण सगळे सुरुवात करतो की आता ग्रॅटिट्यूड कसं आपण करायचं, तर रोज संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी 5 गोष्टी जर्नलमध्ये लिहायला सुरुवात केली की ह्याच्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. 5च्या 10 गोष्टी झाल्या, 10च्या 15 गोष्टी झाल्या. हळूहळू लक्षात यायला लागलं माझ्या की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आपण उठल्यापासून झोपेपर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण सकाळी उठतो हीच ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याची गोष्ट आहे. आपल्याला खायला प्यायला मिळतं आहे, आपण घरात राहतो आहे, आपल्याला इतक्या छान छान गोष्टी दिवसभरामध्ये अनुभवायला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण ग्रॅटिट्यूड फील करणं हे अतिशय गरजेचं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद आणि ग्रॅटिट्यूड आपल्याला नक्कीच मिळू शकतो. आज आपल्याला खूप दिवसांनी मैत्रीण भेटली, चहा खूप छान झाला आहे, ट्रॅफिक लागलं नाही, इतक्या साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला मग ग्रॅटिट्यूड फील व्हायला लागतो. तो आपला ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूडच बनत जातो. मग जर्नलिंग वगैरे करण्याची गरज राहत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट जी आहे ना त्याच्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूडच फील व्हायला लागतो. आपल्याला कृतज्ञच वाटायला लागतं की येस, हे माझ्या आयुष्यात झालं आहे. आणि जेव्हा आपण अशा व्हायब्रेशन्समध्ये असतो ना, तेव्हा आपण खूप आनंदी होतो, खूप समाधानी होतो, आपल्याला खूप सॅटिस्फॅक्शन प्रत्येक गोष्टीमध्ये वाटत राहतं. आपल्या सगळ्यांनाच काय वाटतं माहिती आहे का? आय एम शुअर की तुम्हालाही असंच वाटत असेल की जेव्हा आपल्याला खूप पैसा मिळेल, आपला बँक बॅलन्स खूप वाढेल, आपल्या घरामध्ये एवढ्या खूप छान छान वस्तू येतील, आपण ट्रिप्सना जर का जाऊ शकलो प्रत्येक वर्षी, तर आपण खूप सुखी होऊ. आपण खूप सुखी झालो की आपल्याला नक्कीच मानसिक शांती मिळेल आणि त्यामुळे आपल्याला समाधान पण मिळेल. वेल येस, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं ध्येय हेच आहे, सुख, शांती आणि समाधान, बरोबर? पण हा आपला क्रम मात्र चुकलेला आहे विचार करण्याचा. कसं सांगते. हा क्रम एक्झॅक्टली उलटा आहे. आपण शोधत असतो सुख, सुखानंतर मिळणारी शांती, शांतीनंतर मिळणारं समाधान. पण जर का आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल समाधानी असलो ना, की काय होतं, आपण अर्थातच मनातनं खूप आनंदी असतो.
आणि जेव्हा आपण मनातनं आनंदी असतो तेव्हा अर्थातच आपल्याला एक प्रकारची मानसिक शांती मिळते. आणि ही जेव्हा मानसिक शांती आपल्याकडे असते ना, तेव्हा अर्थातच आपण सुखी असतो. कळलं? समाधानी असलो की मानसिक शांती असली की आपोआप आपण सुखीच असतो. आता हे समाधानच कसं मिळवायचं? काही नसताना नाही, आपल्याकडे एवढं सगळं आहे. त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड जेव्हा आपण फील करतो ना, तेव्हा आपल्या मनात समाधानच येतं. आपल्या मनात समाधान वाटतं आपल्याला की आपल्याकडे एवढं सगळं आहे, आपण जिवंत आहोत, आपण एवढं सगळं करू शकतो, आपण चालू शकतो, बोलू शकतो, बघू शकतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला फील होतात ना, एक ग्रॅटिट्यूडची भावना आपल्या मनामध्ये जेव्हा येते ना, हा जेव्हा आपला ॲटिट्यूड बनतो ग्रॅटिट्यूडचा, त्यावेळेला अर्थातच आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी समाधान वाटायला लागतं, मानसिक शांती मिळते त्यामुळे, आणि अर्थातच आपण सुखी आहोत ही भावना मनामध्ये नक्की यायला लागते. आणि जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा अर्थातच सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसायला लागतात. अर्थातच आपण त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेतो. काम तर करायचंच आहे. आय एम नॉट सेईंग की कामं करायची नाही आहेत, कष्ट करायचे नाही आहेत, फक्त ग्रॅटिट्यूड थँक्यू म्हणत बसायचं की सगळं आपल्याला मिळतं. नो. पण जेव्हा आपल्या मनामध्ये हे ग्रॅटिट्यूड असतं, आपला ॲटिट्यूड हा ग्रॅटिट्यूडचा असतो ना, त्यावेळेला आपण जे काही काम करतो ना, ते अतिशय पॉझिटिव्ह माइंडने करतो आणि त्यामुळे अर्थातच त्याचे रिझल्ट्स हे पॉझिटिव्हच मिळतात. तुम्ही बघा, तुम्ही घरातलं काम करत असाल, बाहेरचं करत असाल, नोकरी, बिझनेस, काही, जेव्हा रडत खडत चिडत जेव्हा तुम्ही काम करताना तेव्हा ते काम नक्कीच चांगलं होत नाही. पण जेव्हा तुम्ही खूप पॉझिटिव्ह माइंडनी, शांत मनाने, आनंदाने कुठलंही काम करताना त्यावेळेला अर्थातच त्याचे रिझल्ट्स खूप चांगले पॉझिटिव्ह मिळतात. मग हे पॉझिटिव्ह माइंडनी काम कधी होतं? जेव्हा आपल्याला मनात ग्रॅटिट्यूडचं फिलिंग असतं. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते छान आहे, खूप छान आपल्याकडे काय काय आहे, थँक्यू, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, हे जेव्हा आपल्याला मनात वाटत असतं ना, तेव्हा आपण कुठलंही काम ह्या ॲटिट्यूडने, म्हणजे आपला जेव्हा हा ॲटिट्यूडच बनतो ना, रोजच प्रत्येक क्षणातच, तेव्हा अर्थातच आपण जे काही काम करतो ते काम चांगलंच होतं आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतात. आणि त्यामुळे अर्थातच रिझल्ट चांगले म्हणजे आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी आपल्याला नक्कीच मिळायला लागतात आणि आपल्या पण आयुष्यात सुख यायला लागतं, समृद्धी यायला लागते. समाधान, शांती, सुख, समृद्धी हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा हा ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड आपला बनतो ना, तेव्हा काय होतं माहिती आहे? अजून एक गोष्ट, आपल्याला कुठली गोष्ट मिळाली किंवा आपल्या आयुष्यात कुठली गोष्ट चांगली झाली तर त्याच्याबद्दल आपल्याला समाधान, कृतज्ञता वाटतेच. पण जर का आयुष्यात एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाहीच, तरीसुद्धा आपल्याला असंच वाटतं की कदाचित ही गोष्ट माझ्या हिताची नसेल म्हणून ही झाली नाही, किंवा मे बी ह्याच्यापेक्षा अजूनही चांगलं काहीतरी माझ्या आयुष्यात घडणार असेल ना, म्हणून ही गोष्ट मला मिळाली नाही किंवा माझी ही गोष्ट झाली नाही. सो जेव्हा आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड तयार होतो, आपण जेव्हा ग्रॅटिट्यूडच्या फिलिंगमध्ये कायम असतो, तेव्हा अगदी कुठलीही परिस्थिती आली ना तरी आपलं मन शांत असतं, समाधानी असतं आणि आपण कायम आनंदीच राहतो. आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे ध्येय हेच आहे, पीस ऑफ माइंड, आनंदी राहणं, सुख, शांती, समाधान, जे आपल्याला ग्रॅटिट्यूड, समाधान, शांती आणि सुख या क्रमात मिळतं. आता माझ्या व्हिडिओला तुमचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळतो ते बघून अर्थातच मला खूप छान वाटतंच. खूप चांगले व्ह्यूज मिळाले तर नक्कीच चांगलं वाटणार. पण जेव्हा माझ्या एखाद्या व्हिडिओला कमी व्ह्यूज असतात तेव्हासुद्धा मला छानच वाटतं, कारण मला ही खात्री असते की ज्या लोकांना त्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे त्या विचाराची गरज आहे, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचला आहे आणि मग मला नक्कीच त्याच्याबद्दल चांगलं वाटतं. आय एम शुअर की तुमच्या आता हे नक्की लक्षात आलं असेल की आपल्याला ग्रॅटिट्यूड वाटणं, प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता फील करणं हे का गरजेचं आहे. नुसतंच लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करायची आहे, ग्रॅटिट्यूड म्हणून थँक्यू म्हणत राहणं हे वेगळं, आणि मनापासून समजून घेणं की ग्रॅटिट्यूड का करायचं आहे, आपल्याला कशासाठी करायचं आहे, त्यानंतर ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आय एम शुअर तुम्हाला आता आपल्या आयुष्यामध्ये ग्रॅटिट्यूडचं काय महत्त्व आहे, थँक्यू म्हणायचं काय महत्त्व आहे लक्षात आलं असेल. मी तर सगळ्यांनाच थँक्यू म्हणते. म्हणजे आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना, म्हणजे जेव्हा माझी घरातली मेड जाते की ठीक आहे मॅडम मी जाते,
तेव्हा पण मी तिला थँक्यू म्हणते. बाहेर गेल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये वेटर्सना, लिफ्टमधल्या माणसाला, भाजीवाल्याकडनं भाजी घेतली, दुकानामध्ये काही घेतलं, सगळ्यांना मी थँक्यू म्हणते. पण त्याचबरोबर मी माझ्या घरातल्या लोकांनासुद्धा थँक्यू म्हणते. कारण ह्या लोकांना आपण गृहीत धरतो, पण ते आपल्यासाठी जे काही करतात त्यासाठी आपण थँक्यू म्हणणं, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हेही तितकंच गरजेचं आहे. एनिवे, आय एम शुअर की तुम्हाला आता ग्रॅटिट्यूडचं महत्त्व नक्की कळलं असेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, ग्रॅटिट्यूड. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्सशी पण शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाच ग्रॅटिट्यूडचं महत्त्व कळेल आणि सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, शांती, सुख नक्की येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करीन तेव्हा कळत राहील.